नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे महालक्ष्मी देवी ही केवळ एक देवी नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धेचा श्वास आहे. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर हे मंदिर भारतातील अत्यंत जागृत शक्तिपीठापैकी एक मानलं जातं. असे म्हणतात की इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण होते, पण त्यासाठी श्रद्धा, संयम आणि विश्वास असणं अत्यावश्यक आहे. आता आपण अंबाबाईच्या अशाच एका अद्भुत, भावनिक आणि मनाला भिडणाऱ्या चमत्कारांची कथा पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. जीवनात कधी अशी वेळ येते जेव्हा माणूस पूर्णपणे हताश होतो, सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात आणि शेवटी तो देवाच्या चरणी शरण जातो. अशीच एक कथा आहे गणेश नावाच्या एका साध्या, प्रामाणिक पण अत्यंत गरीब शेतकऱ्याची. कोल्हापूरपासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्या गावात गणेश आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे आयुष्य साधे होते, पण अडचणींनी भरलेले होतं. शेती ही त्याची उपजीविका होती. गेली 2 वर्षे दुष्काळामुळे त्याची शेती पूर्णपणे उजाड झाली होती. घरात अन्न नव्हते, कर्ज वाढत चालले होते आणि दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत होती. पण या सगळ्या संकटांमध्ये एक गोष्ट कधीच कमी झाली नाही, ती म्हणजे त्याची महालक्ष्मी देवीवरील अढळ श्रद्धा. दरवर्षी तो कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन अंबाबाईचे दर्शन घेत असे. पण त्यावर्षी त्याच्याकडे प्रवासासाठी सुद्धा पैसे नव्हते. कुटुंबानेही त्याला सांगितले, यावेळी जाऊ नकोस, आधी घर सांभाळ. पण गणेशच्या मनात एक वेगळाच विश्वास होता. आईला भेटल्याशिवाय माझं काहीच सुधारणार नाही. एक दिवस पहाटे तो घरातून निघाला. खिशात एक पैसाही नव्हता, पायात जुनी चप्पल आणि मनात फक्त अंबाबाईचं नाव. तो चालतच कोल्हापूरकडे निघाला. उन्हात पावसात भुकेला, तहानलेला, पण त्याच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसत होती, अढळ श्रद्धा. काही दिवसांनी तो मंदिरात पोहोचला. गर्दी प्रचंड होती. भक्ताच्या रांगा लांबच लांब लागल्या होत्या, पण त्या गर्दीत गणेश शांतपणे उभा होता. जेव्हा त्याचा नंबर आला तेव्हा त्याने अंबाबाईच्या मूर्तीसमोर डोळे मिटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आई, मी तुझ्याकडे काही मोठं मागायला आलो नाही, फक्त माझ्या कुटुंबाला 2 वेळचं अन्न मिळू दे, माझ्या मेहनतीला फळ दे. तो बराच वेळ तसाच उभा राहिला. त्या क्षणी त्याला जणू सगळं विसरलं होतं, फक्त अंबाबाई आणि तो. दर्शन घेऊन तो बाहेर पडला. मन हलकं झालं, पण प्रश्न अजूनही होताच. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री त्याच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं. ती शांतपणे म्हणाली, बाळा, खूप दुरून आलास ना, हे घे, तुझ्यासाठी आहे. तिने त्याच्या हातात एक छोटी पिशवी दिली. गणेशने विचारलं, आई, तुम्ही कोण? ती हलकंसं हसली आणि म्हणाली, ज्यावर तू विश्वास ठेवतो तीच. गणेश काही बोलणार इतक्यात ती स्त्री गर्दीत अदृश्य झाली. त्याने चारही बाजूला पाहिलं, पण ती कुठे दिसली नाही. तो आश्चर्यचकित झाला, पण मनात एक वेगळीच शांती होती. घरी परतल्यावर त्यांनी ती पिशवी उघडली आणि थोडंसं धान्य आणि एक छोटं सोन्याचं नाणं होतं. सुरुवातीला त्याला काहीच समजलं नाही, पण त्यांनी ते धान्य शेतात पेरलं आणि मग सुरू झाला खरा चमत्कार. त्या वर्षी पाऊस वेळेवर आला. त्याच्या शेतात इतकं भरघोस पीक आलं की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं. त्याचं कर्ज फिटलं, घरात सुख समाधान आलं आणि गणेशच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याला समजलं, ती वृद्ध स्त्री कोणी नव्हती, ती स्वतः अंबाबाई होती. गणेशचा खरा बदल तेव्हा सुरू झाला, जेव्हा त्याने स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगायला सुरुवात केली. तो गावातील गरीब लोकांना अन्न देऊ लागला, गरजूंना मदत करू लागला. आता त्याला कळलं, देव फक्त देत नाही, आपल्याला देणारा देखील बनवतो. ही कथा ही आपल्याला अशी शिकवते की संकट येतात, पण श्रद्धा कधीच सोडू नये. देव आपल्याला कधीच सोडत नाही, तो फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. अंबाबाईचा खरा चमत्कार म्हणजे केवळ धन किंवा अन्न नव्हे, तर माणसाच्या मनात होणारा बदल आहे. तर तुमचा जर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय अंबाबाई महालक्ष्मी लिहायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असे नवनवीन व्हिडिओ आणि लाईव्ह आज होणार आहे, तर दुपारी लाईव्ह पाहायला विसरू नका. तर आवडल्यास माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कथा कुठली आवडली हे नक्की सांगा. आणि माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये आजच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.